कौन कहता है कि आकाश को छेद नहीं होता? एक पत्थर तबीयत से तो उछालो यार. कोण सांगतंय आकाशाला छेद होणार नाही? आपण जर हिमतीने पत्थर फेकला, दगड फेकला, तर कदाचित भोग पडूही शकेल. कुठलीच गोष्ट अशक्य नसते. आम्ही ज्यावेळेस भ्रष्टाचारी ठेकेदारांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस सगळे असंच सांगत होते, काहीही होणार नाही. सगळे ठेकेदार एकत्र आहेत. सगळे अधिकारी हे राजकारण्यांच्या अगदी बाहुल्यासारखे तालावर नाचतायत. प्रचंड करप्शन आहे आणि या कोट्यावधी रुपयांच्या करप्शनमध्ये ही छोटीशी आदिवासी संघर्ष समिती काय करणार आहे? मात्र आदिवासी विकास समितीने करून दाखवले. जाऊन बघा, गारगाव, परली, देवळी भागामध्ये जाऊन बघा. अनेक गावांमध्ये रस्ते सुरू झालेत. विकासाचं पर्व हे सुरू झाले. म्हणजे कुठलंही आंदोलन उभारताना तुमचा हेतू जर प्रामाणिक असेल, तुमचे प्रयत्न हे कुठल्याही आमिषाला बळी न पडणारे, तर त्याचा शेवट हा चुकीच्या मार्गाने व्हावा अशी इच्छा नसेल, तर तुमच्या हातून चांगलं काम घडतं हे आदिवासी विकास संघर्ष समितीने पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले. आता विकास कामं सुरू झालीत. गावागावामध्ये बऱ्यापैकी प्रतिक्रिया उमटत आहेत. आज 90वा दिवस आहे आंदोलनाचा. ज्या दिवशी आंदोलन सुरू केलं त्या दिवशी सांगितलं होतं की 100 दिवस किमान हे आम्ही आंदोलन चालवणार आणि या 100 दिवसांमध्ये बराचसा कायापालट तुम्हाला झालेला दिसेल. सुरुवातीला लोकांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं होतं. होणारच नाही, असं शक्यच नाही, अशा अनेक गोष्टी सांगत. आता विकास कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर अनेकांची दात खिळी बसली. या आंदोलनाने काय झालं तर या आंदोलनाने अनेक गोष्टी झाल्या. आज गावागावामध्ये संघर्ष समितीचे कार्यकर्ते आहेत, ते जनजागृती करतायत. भ्रष्टाचार अगदी उकरून काढणं, खोदून काढणं सुरू आहे. अधिकाऱ्यांशी बोलतायत. अगदी ग्रामसेवकापासून तर थेट जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या कानावर या गोष्टी घालतायत आणि चौकशा सुरू आहेत. विशेष म्हणजे त्याच वेळेस म्हणजे चौकशी सुरू असताना कामही सुरू आहेत. म्हणजे विकास कामं आता बऱ्यापैकी सुरुवात झाली. बोगस बिलांचा जो बाजार होता तो अक्षरशः आता उठवला गेलाय. न झालेली कामं करायला लागली आणि बोगस बिल काढण्याची हिंमत पुढची 2 वर्ष तरी कधी होणार नाही कोणाची. या आंदोलनाची धग अजून 2 वर्ष टिकेल. 2 वर्षानंतर पुन्हा एकदा असं आंदोलन करावं लागेल. त्यावेळेस कुठेतरी चाप बसेल आणि आम्ही ते करणार. कुठलाही आदिवासी संघर्ष समितीचा कार्यकर्ता हा विकला जाणार नाही, हा घाबरणार नाही, दहशतीपुढे झुकणार नाही आणि याच पद्धतीने पुढची अनेक वर्ष आम्ही लढत राहू असा आम्ही संकल्प केलाय. त्याच्यामुळे विकासाची जी गंगोत्री आहे ती नेमकी कशी असते, विकास म्हणजे नेमकं काय, हे आता लोकांना दिसायला लागलंय. खरं तर या भागामध्ये बाई बाटलीच्या तालावर नाचणारे जे कोणी राजकारणी होते, दरोडेखोर ठेकेदारांमध्ये पोसत होते, त्यांचा बाजार आता अक्षरशः उठलाय. याच तेच प्रकरण घेऊन आलं 90व्या दिवशी की 90व्या दिवशी नेमकं काय झालं. शासन कोट्यावधी रुपयाची कामं मंजूर करत आहे आणि हे कोट्यावधी रुपये या दरोडेखोर ठेकेदारांच्या घशामध्ये कसे जातात आणि राजकारणी बाई बाटलीच्या तालावर कसे नाचतात हे सगळं उघड झालं. आणि त्याच्यामुळे आता तेच प्रकार होणार नाही असं आम्ही लोकांना सांगितलं होतं आणि त्याचा पहिला फटका या दरोडेखोर ठेकेदारांना आम्ही दिलाय. जी काही आता टेंडर निघाली 35 कोटींची, या 35 कोटींच्या टेंडरमधून हे दरोडेखोर ठेकेदार अक्षरशः हद्दपार झाले. म्हणजे काय होत होतं, मंत्रालयामध्ये जायचं, कामं मंजूर करायची, बोगस इस्टिमेट बनवायची आणि ही बोगस इस्टिमेटच्या आधारावर बोगस बिलं काढायची. समजा 10 लाखाचं इस्टिमेट असेल तर ते 50 लाखाचं सांगितलं जायचं.
जे आमचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस आम्हाला जी काही ऑफर दिली होती त्याच्यामध्ये याच कामांचा सहभाग होता. ती कामं तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ही 8 कोटीची कामं होती आणि ही 8 कोटी कामं पैकी 5 कोटींची कामं देऊन त्याची डायरेक्ट बिलही काढून देणार होते. मी त्याची इस्टिमेट बघितली, सगळीच्या सगळी इस्टिमेट बोगस होती. म्हणजे अंदाजे इस्टिमेट बनवलेत. आता इस्टिमेट कोणी बनवलेत, काय बनवलेत हा संशोधनाचा भाग आहे. मात्र आता ज्यांनी बनवली होती, ज्यांच्यासाठी बनवली होती ते चांगले तोंडावर आपटलेत आणि त्यांच्या हातून ही कामं निघून गेलेत. म्हणजे खरं तर ही जी सगळी टेंडर काढली जायची, कामं मंजूर व्हायची, त्याच्यापैकी 20% कामं ही सर्व पक्षीय राजकारणी ठेकेदारांना वाटली जायची. दरोडेखोर ठेकेदार काय करायचा, ही सगळी कामं मंजूर करून आणायचा मंत्रालयातून. 20% कामं ही इतर राजकीय पक्षांच्या, म्हणजे शिवसेना आली, भाजप आली, राष्ट्रवादी आली, यांना सगळ्यांना वाटून द्यायची आणि 80% कामं स्वतःकडे ठेवून त्याची खोटी बिलं काढली जायची. टेंडर कधी प्रकाशित व्हायचं, टेंडरमध्ये काय व्हायचं ते कुणालाही कळत नव्हतं. आत्ता मात्र आम्ही 31 मागण्यांचं पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर शेरे मारले, बांधकाम मंत्र्यांकडे आलं, सचिवांशी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आता टेंडरमध्ये पारदर्शकता आली. पूर्वी टेंडर भरायचे आणि त्याच्यानंतर ती पत्र देऊन मागे घ्यायला लावायचे. मग आमदारांचा फोर्स, आमदारांचा दबाव, आमदारांच्या सगळ्या ह्या गोष्टी चालायच्या. आत्ता कुठल्याही आमदारांनी कोणालाही फोन करू शकणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण केली. त्याच्यामुळे तुमचं तुम्ही बघा असं सगळ्याच आमदारांनी सांगून टाकले. टेंडरमध्ये पारदर्शकता आली, स्पर्धा सुरू झाली आणि त्या स्पर्धेमध्ये जे काम करणारे ठेकेदार जे आहेत ते टिकून राहिले. म्हणजे आता जी वाढत 35 कोटीची टेंडर निघाले ती कामं फक्त 4 ते 5 ठेकेदारांना मिळाले. बाकीचे सगळे तोंड बघत राहिले. त्याचं कारण असं की जी खोटी बिलं काढण्यासाठी प्रयत्न करत होते, चुकीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होते, त्या लोकांना आता चांगली चपराक बसलेली आहे. म्हणजे खरं तर संघर्ष समितीचा हा दणकाच एवढा मोठा होता की त्या दणक्यामध्ये दरोडेखोर ठेकेदार हे चांगलेच तोंडावर आपटलेत. त्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हा संघर्ष समितीने हिरावून घेतलाय आणि ही सगळी कामं निलेश सांबरे यांनी घेतली. म्हणजे खरं तर दरोडेखोर ठेकेदारांच्या उरावर आता निलेश सांबरे बसलाय, जे सेटिंग मास्टर होते. म्हणजे अगदी मंत्रालयातून फोन, मंत्र्यांचे फोन, कोणाकोणाचे फोन यायचे आणि ठेकेदार बिचारा गप्प बसायचा. यावेळेस मात्र कुणीही गप्प बसलं नाही. सगळ्यांनी टेंडर भरले आणि कोणालाही वाटणी हिस्सा मिळाला नाही. याचा फायदा हा निलेश सांबरेला झाला. आता निलेश सांबरे हे जिजाऊ कन्स्ट्रक्शन आहे, त्याचे मालक आहेत, खूप सारी ते कामं करतायत. या भागामध्ये त्यांनी आता बऱ्यापैकी कामं घेतलेत आणि ती कामं करतील अशी अपेक्षा आहे. संघर्ष समिती त्याच्या पूर्ण कामांवर लक्ष ठेवून असेल. जसा बोगस बिलांचा बाजार उठवलाय तसे विकास कामं चांगली करून घेण्याचाही संघर्ष समिती प्रयत्न करेल. म्हणजे निलेश सांबरेंचं आता पोट भरलेलं आहे असं समजायला हरकत नाही. निलेश सांबरे हे तर मोठे ठेकेदार आहेत. म्हणजे अशी चिंधी चोरी करणार नाही, खोटी बिलं काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. किमान ज्या गारगाव परिसरामध्ये आंदोलन उभं राहिलंय तिथे तरी निलेश सांबरे असे प्रकार करणार नाहीत अशा अपेक्षित आदिवासी संघर्ष समिती आहे. आमची ही विनंती आहे निलेश सांबरेंना की भाग आदिवासी आहे, स्वातंत्र्याची 75 उलटले, अजूनही या भागामध्ये रस्ते नाहीत. ते रस्ते खाण्याचा प्रयत्न तुम्ही तरी करू नका. तुम्ही तो करणार नाहीत. आता तसे सगळे दारवाजे, वाटा सगळ्या तुमच्या बंद झालेल्या आहेत. कुठला ठेकेदार करू शकणार नाही. आणि या इस्टिमेटांची गोम अशी आहे, ही जी अंदाजपत्रकं बनवलेत ही दरोडेखोर ठेकेदारांनी बनवली होती. आणि दरोडेखोर ठेकेदारांनी ती बनवताना म्हणजे 50 लाखाचं काम असेल तर ते इस्टिमेट 2 कोटीचं बनवलं होतं. 20 लाखाचं काम असेल तर ते 1.5 कोटीचं बनवलं होतं. म्हणजे अक्षरशः अव्वाच्या सव्वा ही इस्टिमेट बनवली होती. आता इस्टिमेट प्रमाणे जरी काम केलं, म्हणजे त्या रस्त्याची जेवढी लेंथ आहे किंवा रस्त्याला जे काम करणं गरजेचं तेवढं जरी केलं तरी 50% पैसे हे निलेश सांबरेंना वाचणार आहेत. कारण इस्टिमेटच बोगस आहे. मी त्या खोलात जाणार नाही, कारण आता हातातून सगळं निघून गेले. इस्टिमेट झालीत, टेंडर झालीत, कामं लागलीत आणि आता इस्टिमेट बोगस आहे हे सांगण्यापेक्षा ते काम करून घेणं गरजेचं आहे. म्हणून निलेश सांबरेंना विनंती आहे, आम्हाला इस्टिमेट माहिती आहे, इस्टिमेट आमच्याकडे आहेत. ह्या इस्टिमेटमध्ये जे काही लिहिलंय की ज्या पद्धतीने त्यांनी इस्टिमेट बनवले तो भाग आम्ही सोडून दिला.
त्या भागात ज्या पद्धतीने रस्ता व्हायला पाहिजे तो रस्ता व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून निलेश सांबरे नक्कीच त्या भागातील विकासाच्या दृष्टीनं चांगलं पाऊल टाकतील. नाहीतर आंदोलन आम्ही केलं आणि फायदा निलेश सांबरेंना झाला असं व्हायला नको. त्याचा फायदा आदिवासी बांधवांनाच झाला पाहिजे. रस्ते मजबूत झाले पाहिजेत, ते रस्ते टिकले पाहिजे आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला आशीर्वाद मिळतील ते आशीर्वाद खऱ्या अर्थाने तुमचं जिजाऊ कन्स्ट्रक्शन हे उंचीवर नेऊन ठेवते. नाहीतर कधीतरी अशीच एक लाट येईल आणि त्याच्यामध्ये दरोडेखोर ठेकेदार जसे आता पार वाहून गेले त्या लाटेमध्ये तसे तुम्हीही जाल. तुमच्याकडे करोड रुपयांची कामं आहेत, त्याच्यामध्ये ही आमची चिल्लर कामं आहेत, 8 कोटीची फक्त कामं आहेत. आणि ही 8 कोटीची कामं दरोडेखोर ठेकेदारांनी जरी मंजूर करून आणली असली तर ती आता तुम्हाला मिळालेली आहेत. त्यामुळे तुमच्याकडून आशा आहे, अपेक्षा आहे, तुम्ही विकास कराल असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये जी 8 कोटीचं टेंडर निघालं, ते 8 कोटीचं टेंडर निघण्यासाठी आणि ती काम मॅनेज करण्यासाठी आटोकाट प्रयत्न झाले. मात्र आंदोलनाच्या पुढे कुणाचं काही चाललं नाही, टेंडर मॅनेज करता आलं नाही. म्हणजे बरेच दिवस पीडब्ल्यूडी जव्हारने लांबून धरलं होतं, यांचं मिटतंय का, माघारची पत्र येतात का, कोण ऐकतंय का, तसं काही झालेलं दिसत नाही. एका कामासाठी 7 लोकांनी टेंडर भरले होते. माझ्यासाठी टेंडरचे पेपर आहेत. 21 जानेवारी 2022 या दिवशी ही सगळी टेंडर उघडलेली आहेत. रस्त्यांची नावं मी वाचतोय, जे किती बोगस आणि कशा पद्धतीने लुटमार करायला लावली होती. आता प्रत्यक्ष ही कामं होणार आहेत. कन्स्ट्रक्शन ऑफ प्रोटेक्शन वॉल ऑन खर्डी पर्ली उजनी रोड. आता खर्डी पर्ली उजनी रोड कुठे आहे आणि त्या अख्ख्या रोडला कुठं प्रोटेक्शन वॉल आहे, कुठली इस्टिमेट म्हणून काही पता नाही. आपण त्या खरं जायचं नाही सध्या. ही प्रोटेक्शन वॉल 77,32,000ची आहे, तेवढी त्यांनी करणं गरजेचं आहे. हे काम लागले जिजाऊ कन्स्ट्रक्शन वाडा, जिजाऊ कन्स्ट्रक्शन ठाणे, त्यांना लागले. इस्टिमेटची कॉस्ट होती 77,32,000. 26% बिलवरी म्हणजे कमी दराने घेतलंय आणि ते 57 लाखामध्ये हे काम करणार आहे. आता 57 लाखामध्ये हे काम परवडेल. जी काही प्रोटेक्शन वॉल आहे ते अगदी बऱ्यापैकी चांगली करूनही त्यांना बऱ्यापैकी पैसे उरू शकतात. कारण त्या पद्धतीचं इस्टिमेट हे बाई बाटलीच्या तालावर नाचणाऱ्या राजकारण्यांनी दरोडेखोर ठेकेदारांसाठी बनवलं होतं. त्याच्यामुळं ते आपसुकच निलेश सांबरेंना फायदा देऊन जाईल. फक्त ते काम होणं गरजेचं. दुसरं जे काम आहे ते STBT अँड वाइंडिंग टू मलवाडा अप्रोच रोड, बोंड्याचा पाडा मांगरूल अप्रोच रोड. आता ते काम आहे 79 लाखाचं. 20% मायनसने ते लागले 63 लाखाला घेतलंय जिजाऊ कन्स्ट्रक्शनने. जे 79 लाखाचं काम हे 63 लाखाला घेऊनही त्यांना परवडेल. त्याचं कारण असं आहे की हे इस्टिमेट ही त्याच पद्धतीने बनवलं होतं. जिजाऊ कन्स्ट्रक्शन हे काम करेल, त्यांना ते काम लागले. हे सगळे 21 जानेवारीचे निघालेले टेंडर्स मी तुम्हाला वाचून दाखवतोय लोकांच्या माहितीसाठी. कारण लोकांना कोणती कामं किती रुपयाची आहेत हे की माहीत नसतं. याच्यापुढे जे काम सुरू होईल तिथे त्या कामाचं नाव, इस्टिमेट्स सगळं काही असेल आणि इस्टिमेटची प्रत ही ग्रामस्थांच्या हातात असेल, ती त्यांनी द्यावी. निलेश सांबरेंनाही सांगतोय, ठेकेदारांनीही ते द्यावी आणि काम करणाऱ्या एजन्सीने ते द्यावीच, पण PWDनेही तिथे ती सार्वजनिक करावी अशी आमची मागणी होती. आणि ती मागणी सेक्रेटरीने मान्य केली. का त्या इस्टिमेटच्या प्रती जो मागेल त्याला तुम्ही द्या आणि कामं करून घ्या. त्याच्यामुळं ही कामं होतील. तिसरं काम आहे कन्स्ट्रक्शन ऑफ मायनर ब्रिज खर्डी पर्ली उज्जैनी. या रस्त्यावरचा हा ब्रिज आहे. 65,29,802 रुपयाचा. 18% मायनसने हा ब्रिज घेतलाय, म्हणजे 52,89,000ला हा ब्रिज त्यांनी घेतला आणि ते काम ते करणार आहेत. पुढचा रस्ता STBT टू विक्रमगड मलवाडा गारगाव अप्रोच रोड. म्हणजे तो एक रोड झाला, दुसरा एक रोड आहे. तो काम जे आहे, तो रस्ता जो आहे तो 1,51,490 रुपयाला घेतलेला आहे. 1,51,490 रुपयांचं ते काम होतं आणि ते 1,22,00,000ला जिजाऊ कन्स्ट्रक्शनने घेतलंय. तिथेही खूप साऱ्या बीड होत्या, बऱ्याच लोकांची स्पर्धा होती. मात्र हेही काम 19% कमी दराने जिजाऊ कन्स्ट्रक्शनला ते लागलेलं आहे.
ही सगळी कामं दरोडेखोर ठेकेदारांनी मंत्रालयामधून मंजूर करून घेतली होती आणि ती कामं न करता बोगस बिलं काढणार होते. आता ही कामं होणार आहेत. 5वा जो रस्ता आहे तो आहे STBT देसाई तिलसे सोनाळे कलमे रोड. का ज्या रस्त्याचं टेंडर निघाल्यानंतर तिथे दुरुस्तीला पैसे द्यावेत म्हणून आमदारांनी पत्रव्यवहार केला होता. म्हणजे अजून तो रस्ता झालेलाच नाही. रस्ता झाल्यानंतर ते खड्डे पडणार आणि मग ती दुरुस्ती येणार आणि त्याच्यासाठी 3-4 कोटी रुपये द्या अशी मागणी आधी झाली आणि ते पत्र व्हायरल झालं होतं. आता ते टेंडर निघाले, म्हणजे आधी प्रत्यक्ष कामाला टेंडर निघाला, त्याच्यानंतर जे खड्डे भरतील त्याच्यासाठी पैसे आणणार आहेत. म्हणजे हे सगळं सेटिंग होती. म्हणजे आत्ताचं बिल काढायचं आणि ते जे मंजुरी झालेलं काम आहे त्याच्यातून पुन्हा एकदा बिल काढायचं, हा प्रकार होता. गेली अनेक वर्ष देसाई तिलसा रस्ता हा अक्षरशः म्हणजे लोकांची डोकेदुखी ठरलाय. तिथे आमदार फेल होते आणि त्या रस्त्याला आता न्याय मिळालं असं दिसतंय. 2,96,00,000 रुपयाचं ते काम होतं. 2,48,00,000 रुपयांना जिजाऊ कन्स्ट्रक्शनने घेतलं. आता ह्या 5 रस्त्यांसाठी म्हणजे 8 कोटींच्या रस्त्यांसाठी हा सगळा जीव चालला होता आणि हे सगळे रस्ते PWD आम्हाला मॅनेज करून देणार होती. त्याची टेंडर न काढता किंवा टेंडर काढण्याचं दाखवून ते भासून तुम्हाला ही कामं देतो आणि नुसतीच कामं देत नाही तर ही कामं त्याची तुम्हाला बिलही काढून देतो. 5 कोटीची ऑफर जी होती ती ही होती. आम्ही चक्क नाही सांगितलं. पहिल्यांदा आम्ही त्यांच्याकडे इस्टिमेट मागून घेतली. ठीक आहे, कामं दाखवा. इस्टिमेट बघितल्यानंतर लक्षात आलं की हे खूप मोठं पाप आहे. म्हणजे कामं न करता शासनाचा निधी लुटणं, कारण कामं करायला फारसा स्कोप नव्हता अशा पद्धतीची ती इस्टिमेट होती. आत्ता मात्र त्या पद्धतीने त्यांना कामं करता येणार नाही आणि या कामांची चांगल्या प्रकारे सुधारणा होऊन किंवा त्या पद्धतीची कामं आपण करून घेऊ. त्या पद्धतीची जी रचना आहे ती आंदोलनच्या समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. प्रत्येक रस्त्यावर आंदोलनचा कार्यकर्ता उभा असेल आणि तो इस्टिमेट प्रमाणे काम करून घेण्याचा प्रयत्न करेल. आता PWD अशी खोटी बिलं काढणार आहे. आता वाडा तालुक्यामध्ये दुसरी जी कामं झालेली आहेत, खास नागरिकांच्या माहितीसाठी जी कामं मंजूर झाली होती ती कामं कोणाकोणाला लागलेत आणि कोण कोण करणार आहे आणि तुम्ही तिथे काय करायचं हे लक्षात घ्या. काय व्हायचं, समजा कन्स्ट्रक्शन जे कामाचं वर्क ते मला करायचं आहे, मी आणखी दुसऱ्याला देतो, दुसरा तिसऱ्याला देतो आणि चौथा तिथे कामावर हजर असतो. परस्पर कामं निघून करून जातात आणि आयुष्यभर त्या गावकऱ्यांना भोगावं लागतं. आणि म्हणून ग्रामस्थांनी लक्षात ठेवायचं आहे, काम करायला जो ठेकेदार आहे त्याच्यामुळे इस्टिमेट मागा. न घाबरता ते घरा आदिवासी मुलं घाबरत नाही, तुम्ही घाबरू नका आणि काम चांगल्या प्रकारे करून घ्या. कामाचं नाव आहे STBT टू गातेस खानिवली पालसई आसनस कलबई बोरांडे केळठण. हा जो रस्ता आहे या रस्त्यासाठी अनेकांचा जीव चालला होता. अनेक जण ही कामं आम्हालाच मिळावीत म्हणून प्रयत्न करत होते. प्रत्यक्षात ते काम आता जिजाऊ कन्स्ट्रक्शनला मिळालंय. 3,14,00,000 काम होतं. 21% मायनसने त्यांनी घेतलंय कमी दराने. 2,48,000 रुपये ते काम घेतलेलं आहे. दुसरा रस्ता तोच आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ सिमेंट कॉन्क्रीट रोड पालसई गातेस खानिवली पालसई आसनस निंबोली रोड. काम होतं 5,89,00,000. 22% मायनसने घेतलंय, कमी दराने घेतलंय. 4,55,00,000 म्हणजे 5,89,00,000 काम 4,55,00,000 घेतलंय. आणि ते टाकिवलीपर्यंतचा जो रस्ता जो होता ज्याचा खूप मोठा इश्यू झाला होता, त्याच्यावर हजारो रुपयांची बिलं म्हणजे अशीच काढत होते, कोट्यावधी रुपयांची बिलं काढत होते. आता आपल्याला कुठे चाप बसेल, कारण तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो होतोय तो जिजाऊ कन्स्ट्रक्शनने घेतलाय. पुढचा रस्ता तोच आहे, पालसई आसनस निंबवली लोपे डाकिवली सिमेंट कॉन्क्रीट रस्ता. 4,19,00,000. 22% बिलोनी 3,25,00,000 जिजाऊ कन्स्ट्रक्शनला मिळालाय. तो म्हणजे अर्ध्याहून अधिक कामं ही जिजाऊ कन्स्ट्रक्शनने घेतले. त्यामुळे जिजाऊ कन्स्ट्रक्शनकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलंय. पुढचा रस्ता आहे STBT कुडूस खानिवली कंचाड रोड. जिजाऊ कन्स्ट्रक्शनला लागलाय. 77,45,000 काम होतं. 62,67,000 घेतलंय. मायनस 19% बिलोनी घेतलं होतं ते. पुढचा रस्ता आहे AMC टू वाडा शहापूर कर्जत चौक रोड. म्हणजे नावं बघा कशी आहेत, हे पूर्ण रस्ते कुठे आहेत हे लोकांना कळणारच नाही अशा पद्धतीने त्यांची इस्टिमेट्स आणि त्याची नावं आहेत. AMC टू वाडा शहापूर कर्जत चौक रोड
SH79 किलोमीटरवर लिहिले तालुका वाडा. आता तालुका वाड्यामध्ये कर्जत चौक कुठे आहे हे PWDलाच माहीत असेल. मला त्यांनी काम घेतलंय, म्हणजे अर्थात कोना आगे हा रस्ता आपण धरूया. या कोना आगे रस्त्याचं काम अभय जाधव या ठेकेदाराला मिळाले 25,64,000 रुपये. त्याची इस्टिमेट कॉस्ट होती ती 20,47,000ला घेतले. पुढचा रस्ता AMC 2 नॅशनल हायवे 8-2 वावजे दैसर गांजे औंडे बोरांडे हा रस्ता या अभय जाधव यांना मिळाला 32,65,000चा इस्टिमेट होतं. 15% मायनसने त्यांनी घेतलंय 27,68,000ला. या रस्त्यावरही सगळ्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढचा रस्ता वाडा भिवंडी, म्हणजे आतापर्यंत सर्वात गाजलेला रस्ता जो असेल तर तो वाडा भिवंडीचं काम आहे. 6,45,00,000चं काम होतं ते 5,95,00,000ला हर्षद गंदे यांनी घेतलेलं आहे. हे काम हर्षद गंदेंना मिळाले -7%, म्हणजे बऱ्यापैकी त्यांना काम मिळाले. 7% फक्त कमी दर आहे. याच्यामध्ये 4 लोकांनी फक्त टेंडर भरले होते, त्याच्यापैकी 7%नी हर्षद गंदे यांना काम मिळाले. पुढचं वाडा वन रोड जो आहे तोही हर्षद गंदेंना मिळाला आहे. तिथे मात्र त्यांना मोठी स्पर्धा करावी लागली. 27% कमी दराने त्यांना ते काम घ्यायला लावले. 3,80,00,000चं काम 2,74,00,000ला त्यांनी ते घेतलेलं आहे. पुढचं ब्रिज आहे लोकल नाला कंचाड ब्राह्मणगाव रोड. तिथे हितेश अनंता गवळी यांनी ते 20,26,000ला इस्टिमेट होतं ते 16,23,000ला घेतलंय. 19% कमी दराने घेतलंय. पुढचं गालतरे रोडवरचा नाला मायनर ब्रिज आहे हितेश अनंता गवळी 41,00,000चं काम होतं ते 31,00,000ला घेतलंय -23.54%. अगदी पुलाची कामं ही 20-25% कमी दराने जायला लागली. दुसरं काम आहे मांगाठणे मेन रोड गावदेवी मंदिर रोड वाडा तालुका. हे काम लागले ओम कन्स्ट्रक्शनला 12,86,000 19% बिलोनी 10,31,000 रुपयामध्ये त्यांनी ते काम घेतलंय. 12,86,000चं 10,31,000ला ओम कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतलंय. त्याच्यानंतर जे 17वं काम आहे तेही हितेश गवळी यांना लागलेलं आहे, म्हणजे 40,83,000चं काम 23% कमी दराने. हाही ब्रिज आहे 31,21,000ला घेतलं. 40,83,000चं काम हे 31,21,000ला घेतलंय. म्हणजे बरीचशी कामं जी आहेत ती एकतर्फी लागली. 90% कामं ही निलेश सांबरेंकडे आहेत. 2-3 कामं हर्षद गंदेकडे आहेत. हितेश गवळी जे आहेत यांच्याकडे 3-4 कामं आहेत आणि अभय जाधव यांच्याकडे ही कामं करतात. हे सगळे लोक ही कामं करतील अशी आपण अपेक्षा करूया. या सगळ्या कामं म्हणजे 35 कोटीची कामं आहेत. ही जर कामं झाली म्हणजे मेन प्रश्न जो आहे डाकिवली रस्त्याचा आहे, गातेस खाळिवली रस्त्याचा आहे, वाडा भिवंडी रस्त्याचा आहे. म्हणजे आतापर्यंत लोक सांगत होते की या रस्त्यासाठी तुम्ही काय केलं, तर आता टेंडर निघाले, कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. आता तुम्ही काय करता हे मोठा प्रश्न आहे. आंदोलनाने काय झालं तर मंत्रालयातील सेक्रेटरीपर्यंत मंत्र्यांपर्यंत सगळे झोपेतून जागे झाले आणि ही कामं व्हावीत असं शासनाला वाटतं आणि म्हणून शासनाने पैसे दिलेत. आता तुम्हाला जर वाटत असेल ही कामं व्हावीत तर तुम्ही रस्त्यावर उभं राहून काम केलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये एक भडवा असतो, एक दलाल असतो, तो ठेकेदाराचा माणूस असतो. ठेकेदार त्याला हाताशी धरतो आणि त्याच्यानंतर जो काही कारभार करतो तो आपल्या गावातील भडव्यांवर. तर पहिल्यांदा आपल्या गावातील जे भडवे आहेत, दलाल आहेत, आपला अख्खा गावाचा विकास या ठेकेदाराच्या घशात घालतोय, त्या भडव्यांचा पहिला जर बंदोबस्त झाला तर ही विकास कामं सहज होतील. आणि गारगाव परली भागामध्ये गावागावात जे असे दलाल होते, हे भडवे होते, बाई वाटलींवर नाचणारी जी लोक काही होती त्या सगळ्यांचा बंदोबस्त केलाय आणि म्हणून आता विकास कामं सुरू झाले. तुम्हीही त्या पद्धतीने जर आंदोलन उभारलं, त्या पद्धतीने जर विरोध केला तर आपल्या गावांचा विकास व्हायला आता कोणीही रोखणार नाही.